आता जर मराठ्याच्या नादी लागले मग ते मराठीचा असू नाही ते कुणाचं असू गेलाच म्हणून समजा 24 ला खलास व्हायचाच नाही. जे माझ्या समाजाच्या लेकराच्या बाजूने नाही तो आपला नाही, अजिबात नाही. मराठ्यांच्या लेकराचा हिताचा तो आपला नसता, अजिबात भावनिक व्हायचं नाही. तुम्ही भावनिक लय लवकर होतात. मा पाहुणा आहे, मा आत्याचं पोरग आहे, मेवणीचं पोरग आहे, नाही ना तो आपला मामाच लागतो, सोड ना त्याला, नाही देत नव्हतो मामाला एखाद्या काय आता मामा मामी रे हे निवडून येऊ तर नाते जोडीत येत. कुणाला नात्याचं म्हणते ते एखादा लांब गावापासून लांब राहत असला एखाद्या वस्तीवर तरी ते म्हणजे आपला पाहुणा आहे देव, मग आपल्या आत्याची पोरगी दिलेली त्याला हे तवाच सांगत ती एकाच पाणी. हे ताबडतोब नाते जोडीत. भावनिक होऊ नका. तुम्ही भावनिक झाले की तुमचे लेकर संपले. त्यांना आयुष्याचं मिळालंय तुमच्या ताकदीवर, यांना आयुष्याच्या संपाद्या मिळाल्या. यांच्या 10 पिढ्या संपणार नाहीत का मिळाले. तुमच्या लेकराचं काय? तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्यायचं. हे भावनिक करतात. आता त्यांनी सांगितलं बघा लाडक्या बहिणीला 1500 आणले, ते चांगले काय अडचण नाही, घ्या पुढं काम आले त्यांना. आपल्याला पैसेच आपले येत आणि त्याचे काय देवेंद्र फडणवीस का वावर ऐकलं का नागपूरचं त्याचं पैसे आपले. इथे बिस्किट पुडा घेतला जीएसटी कटती, पुस्तक घेतलं कटती, पेन घेतला तरी जीएसटी कटती, पैसेच आपले. कारण कण घ्या त्याला काय होते चांगलं आहे ते. पण मामानी लाडक्या बहिणीला दिले, पण भाच्याचं काय? अरे बाबा भाच्याला आरक्षण पाहिजे ना आयुष्याचं, त्याला नोकरीला लागायचंय. बहिणीला दिले आयुष्याला नाही पुरणार ते आमच्या. भाच्याला आरक्षण पाहिजे ते दी, भाचा सोडून दिला. आणि दाजीचं फेस पाडला ना शेतावर काम करू करू बांधावर. दाजीच्या मालाला भाव देतो का वा? दाजीचं जर डोकं सरकलंय का त्याची तर रूम नाही घेऊन मुंबईली. तुम्ही आम्हाला आयुष्याचं द्या ना, आणि मी एकदा दाजी घेऊन जाणारच आहे सगळे मुंबईला. मावशी हो तुमचे मथरे एकदा मी सगळे मुंबईला नेणार आहे. बघा नेतोय का नाही. येताना तुमचं मथरण मी संगत आरक्षणच घेऊन येणार मागे. तोवर येतच नाही, तोवर तुम्ही रान सांभाळायची ते. जाऊन द्या म्हाताऱ्यावर बी ध्यान ठेवा. आता निवडणूक जवळ आलेली, म्हाताऱ्याला कोणी गोड बोललं का कोणत्या नेत्याच गाडीत म्हातारं बसतंय तुमचं, त्याला बसून देऊ नका गाडीत. त्याला सांगा म्हाताऱ्याला आता समजून इथून गेल्या तू नीट राह बाबा म्हणा, एवढे 2-3 महिने आरक्षण दे म्हणा. मग तो आहे ना त्याला नाही जाऊ नका. आणि रोज तुमच्या म्हाताऱ्याला इथे जा संध्याकाळी तुम्ही कुठं गेले. रोज विचारायचं मावशी हो, एकीनं सोडायचं नाही विचारायचं. रोज म्हाताऱ्याला विचारा तू कुठे गेलता. ते जर म्हणले की नेत्या संग म्हणत घरात बाहेर घर पण नेत्या संग हिंडलं की भाकर बंधन घर बंधन सगळं बंद. मी आहे तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागं काळजी करू नका तुम्ही. अजिबात नेत्याच्या पुढं पुढं करायचं नाही. काय आता नेता फेतारे कोणाचा पक्ष कोणाचा नेता कोणाला सांगताय तुम्ही. पोरांच्या मुर्दे पडायला लागलेत मराठ्यांच्या. एका टक्क्याहून लेकरं हुकले तर घरी रडात यायला लागलेत. तुम्ही केलेल्या कष्टाचा काय उपयोग. ऊस तोडलेत तुम्ही, वावर ऐकलेत तुम्ही, वेळ पडली तर व्याजानं पैसे काढलेत तुम्ही, आणि त्या लेकराला नोकरीच नाही लागली तर करायचं काय. मला या पाठीमागच्या दौऱ्यात मी होळच्या आणि आंबेजोगाईच्या मध्ये होतो. दौरा पडला आणि ती सोशल मीडियावरती गेला. एक हिंगोलीचा बांधव होता, त्याची मुलगी शिकती, सगळा पैसा पणाला लावला, सगळी ताकद पणाला लावली. गेल्या वर्षी तिचा नंबर हुकला, जवळ काही राहिलं नाही. आता काय पाहिजे, मुलीचं स्वप्न त्याला साकार करायचंय आणि मुलीला आई आई बापाचं स्वप्न साकार करायचं. पण आरक्षणापायी घरी बसली. त्यांच्या नशिबाने यावेळेस त्यांचं कुणबी प्रमाणपत्र निघालं आणि माझा दौरा पडला. मोटरसायकल वरती हिंगोलीहून तो माणूस बीडला आला.
होळच्या आणि आंबेजोगाईच्या आसपास मध्ये त्यांनी आम्हाला गाठलं. आमच्या गाड्या थांबल्याच्या नंतर तो मुलीसह गाडीजवळ आला आणि त्यांनी सांगितलं, दादा माझं कुणबी प्रमाणपत्र निघालंय आणि माझं लेकरू MBBS ला लागलंय, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. हे स्वप्न राजकीय नेता नाही पूर्ण करणार. हे स्वप्न माझ्या मराठ्यांनी बघितले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.